सध्या जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे भाजपच्या कोर कमिटीची. तुम्ही स्वतः त्या बैठकीत होतात. एक महत्त्वाची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी निभावता आहात. या कोर कमिटीत नेमकं काय घडलं याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आम्ही सगळ्या चॅनलला स्पष्टपणानं सांगितलं, सगळ्यांना उत्सुकता की काय झालं. कारण ज्या काही बातम्या कमिटीच्या अगोदर चालवल्या गेल्या त्या आमच्या बातम्या किती सत्य होत्या हे दाखवण्याची सगळेजण आता कोशिश करतात. पण माझं असं मत आहे की त्या ज्या बातम्या आल्या त्या पूर्णपणानं चुकीच्या आहेत. की राज्यामध्ये नेतृत्वात बदल होईल, राज्याचे अध्यक्ष बदलल्या जाईल, राज्यामध्ये काही भाजपमध्ये बरेच खांदेपरड, हे बिलकुल साफ चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षाचीच जी काय बैठक झाली दिल्लीमध्ये ती काही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती. प्रत्येक राज्याला 2-2, 3-3 तास नेतृत्वांना देऊन त्या राज्यामध्ये राजकीय परिस्थिती जी होती लोकसभेची तिचं प्रदेशाकडून ऐकून घेतलं. आणि का घडलं, काय कारण होतं. अर्थात सगळे राजकीय पक्ष निवडणुकीनंतर विश्लेषण करतात, तसं विश्लेषण आमच्या पक्षाने केलं. आत्ता पुढं ज्या ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहे, समजा हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, आत्ता महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची निवडणूक आहे. ह्या विधान परिषदेच्या निवडणुका ज्या ज्या राज्यात आहेत त्याच्यात पुढची रणनीती काय. तुम्ही राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे एकत्र पक्ष आहेत. मग या पक्षांनी एकत्र बसलं पाहिजे, जागा वाटपाचा विषय लवकर संपवला पाहिजे, ही प्रक्रिया पार पाडून मग त्या मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी केली पाहिजे, सगळ्यांनी एकत्र बसून हा निर्णय लवकर करा, अशा गोष्टीची चर्चा या बैठकीमध्ये झाली. पण महाराष्ट्रातल्या भाजप कार्यकारिणी किंवा भाजपची जी कोर कमिटी महाराष्ट्रातली आहे त्याच्यात काही सत्तेचं विकेंद्रीकरण होईल का? तशी काही चर्चा झाली आहे का की निर्णय क्षमता ज्यांच्याकडे आहे त्यांना ती दिली जावी, निर्णय प्रक्रियेत कोणाकोणाला स्थान द्यायचं, आधी एकाधिकारशाही होती आणि आता विकेंद्रीकरण केलं पाहिजे असंही एक सुरू म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही एकाधिकारशाही नव्हती. या देशामध्ये ज्या ज्या पक्षामध्ये लोकशाही आहे त्यामध्ये अव्वल नंबर भारतीय जनता पार्टीचा आहे. दर 3 वर्षांना भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका होत्या, नियुक्त्या कधीच झाल्या नाही. तुम्ही काँग्रेस बघा, तुम्ही शिवसेना बघा, तुम्ही अन्य राजकीय पक्ष बघा, त्यांच्यामध्ये आमच्यासारखी लोकशाही नाही आहे. आणि त्यामुळं आमच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची हुकुमशाही वगैरे नाही, लोकशाही पद्धतीनं आमचा पक्ष चालतो. सगळ्याला आपला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि सामूहिक निर्णय असतो आमचा कोणताही. कोणी एक माणूस निर्णय घेत नाही, फक्त तोडून एकाच्या काढल्या जातो. कारण नेतृत्व सगळ्यांशी चर्चा करून बाहेर निर्णय करत असतं. अर्थात कोणी एकच जण बोलत असतो आणि त्यामुळं त्याला जर कोणी काही असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. पण जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी इच्छा व्यक्त केली की मला सरकारमधून मोकळं करा की जेणेकरून मी संघटनेचं काम पूर्ण वेळ करू शकेन, अनेकांनी त्या गोष्टीला विरोध केला. कोर कमिटीत त्याच्या बाबतीत नेमकं काय मत मांडलं गेलं? असे विषय कोर कमिटीत होत नसतात. मी सांगितलं तेवढेच 2 विषय झाले की लोकसभेच्या यश अपयशाची चर्चा, आगामी निवडणुकीमध्ये सर्व मित्रपक्षांनी बसून पुढची रणनीती ठरवायची चर्चा. विधानसभेचा आराखडा तयार झालाय भाजपचा की कुठल्या पद्धतीने सामोरं जायचं आहे, कुठल्या, कारण वेगवेगळे नॅरेटिव्हमुळे आम्ही मागे पडलो असं भाजपने सांगितलेलं आहे वारंवार. विरोधकांनी खोटे नॅरेटिव्ह सेट केले त्याच्यामुळे मागे पडलो. आता हे नॅरेटिव्ह खोडून काढण्यासाठी काही आराखडा तयार केलाय का? हे बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे नॅरेटिव्ह हे काही तेच नॅरेटिव्ह पुढच्या निवडणुकीत चालतात असं नाही आहे. भारतीय जनता पक्ष निवडणुका आल्या म्हणजेच निवडणुकीची तयारी करतो असंही काही नाही आहे. निवडणुका संपल्या आमची सारी यंत्रणा विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागली आणि त्यामुळं आम्ही पूर्ण ताकदीनं आमच्या मित्रपक्षासह या निवडणुकीला तोंड देणार आहे. आम्ही काही फार मतदारसंघात मागे 127 मतदारसंघात आम्ही पुढे आता बहुमताला 145 लागतात आणि लोकसभेचे आणि विधानसभेचे आकडे कधीच सारखे नसतात. 1999 लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेत आम्हाला जास्त मतं पडली, विधानसभेमध्ये आमच्या विरोधकाला जास्त मतं पडली. निवडणुका एकाच दिवशी झाल्यात. त्यामुळं हे काही लोकसभेचं वातावरण विधानसभेत राहील असं नाही आहे. त्यामुळे यावेळेस पुन्हा आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष म्हणून सत्ता आणणार आहेत.
कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काय चुका झाल्या त्याच्यावरती विश्लेषण झालंय का? आणि एक सूर असंही ऐकायला मिळालाय की कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मातोश्रीची जी ताराआडची बैठक होती त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का, की तिथपासून काही चुकत आलंय आपलं, याच्यावर काही चर्चा झाली का? आता मातोश्रीचा आणि आमचा राजकीय दृष्ट्या काहीही संबंध राहिला नाही. याचा अर्थ त्यांची आमची दुश्मनी असं नाही आहे. आम्ही दोन्ही राजकीय पक्ष एक विचाराचे होतो, हिंदुत्ववादी होतो आणि त्याच्यामुळं आमची युती होती. ती युती बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी घडून आणली होती. आता जेव्हा त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि ज्यांनी कोणी आत्तापर्यंत बाळासाहेबाला, हिंदू धर्माला शिव्या दिल्या, त्यांच्या पंक्तीत ते जाऊन बसले. मग त्यांचा आमचा संबंध काय आला? कशाला आम्ही 5 वर्षापूर्वीची गोष्ट करून काढावं कोर कमिटीमध्ये? इतकं काय महत्त्वाचा विषय आहे की 5 वर्षापूर्वी घडलेली घटना, ज्या घटनेमध्ये काही सत्यताच नाही की आम्हाला मुख्यमंत्रीचं पद कबूल केलंच नव्हतं, त्या घटना आत्ताच्या कोर कमिटीमध्ये कशाला चर्चा येतील? बिलकुल चर्चा नाही झाली अशा गोष्टीची काही. जे नवीन मित्र बनवले गेलेले आहेत गेल्या 5-7 वर्षांमध्ये, शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, अजित पवारांमुळे बराचसा फटका बसला. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, त्याच्यामुळे भाजपचे उमेदवार पडले, असा सूर भाजपच्या काही गोटातनं ऐकायला आला आणि अमोल मिटकरींनी त्याच्यावर बरंचसं प्रत्युत्तरसुद्धा दिलं. त्याच्यावर काही चर्चा झाली आहे का? त्याच्याबाबत भाजप नेत्यांचं मत काय आहे? मॅडम, असे हर निवडणुकीमध्ये एखाद्या राजकीय पक्षाचा एखादा कार्यकर्ता जर काही कारणांना, स्थानिक कारणांना जर काही विरोधात काम करत असला तर याचा अर्थ साराच पक्ष विरोधात काम करतो असा होत नाही. थोड्याफार प्रमाणात असे विषय होत असतात, पण त्याचा फटका फार मोठा बसला आणि सगळ्याच ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध काम केलं असं काही आमच्या युतीत झालं नाही. आणि जे काय थोडंफार आमच्या नजरेत आलं त्या विषयाची दुरुस्ती किंवा याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी आम्ही या निवडणुकीत घेऊ. मग अब्दुल सत्तारांचं येत्या विधानसभा निवडणुकीत काय करायचं ठरवलं आहे? हे बघा, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण त्यांनी चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत म्हणलं की माझं आणि एकनाथ शिंदेचा हा प्रासंगिक करार आहे. तुम्ही कदाचित ते पाहिलंही असेल. याचा अर्थ समजून घ्या की त्यांनी कोणता रस्ता पकडला आणि ते कधी एकाच रस्त्यानं चालले. फार निवडणुकीमध्ये त्यांचा वेगळा रस्ता असतो. त्यामुळं एखादा माणसाला ही सवय असते, त्या सवयीचा तो परिणाम आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.